निसर्गाच्या सानिध्यात जाणे, समाजाशी जोडले जाणे आणि निसर्ग वाचवण्यासाठी एकत्र काम केल्याने जीवनात अधिक समाधान मिळते. ट्रंक कॉल फाउंडेशनच्या वृक्षारोपण मोहिमेतून हा मी अनुभव स्वतः घेतलेला आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण कुलकर्णी आणि कुलकर्णी कन्सल्टन्सीच्या नॉलेज सेंटर मध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे. आपण सर्वजण हा जो व्हिडिओ पाहत आहात तो निसर्ग, हत्ती, ट्रंक कॉल फाउंडेशन आणि आपण या मालिकेचा दुसरा भाग आहे. आणि ज्यांनी पहिला भाग पाहिला नाही त्यांना भाग 2च्या आधी भाग पहिला पाहावा ही नम्र विनंती. पहिल्या भागाची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. वृक्षारोपण 8 आणि 9 जून रोजी होणार होते आणि चंदगड महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवरती दुर्गम ठिकाणी आहे, म्हणून 7 जून रोजी सकाळी प्रवास सुरू केला. चंदगडला जाण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. सगळ्यात आधी मी कोल्हापूरला पोहोचलो आणि मग चंदगडची बस पकडली. रस्ता खूप छान आहे आणि मध्येच सुंदर दृश्य असलेली छोटी छोटी गावे आहेत. संध्याकाळी 7:30 वाजता चंदगडला पोहोचलो आणि तिथून टीमने मला ज्या ठिकाणी जायचे होते त्या ठिकाणी नेले. हवा खूप छान होती, त्यामुळे प्रवास अत्यंत सुखकर झाला. पोहोचल्यावर आम्ही सर्वांनी जेवण केले आणि मग आनंदजींनी आम्हाला 2 दिवसाच्या वृक्षारोपण मोहिमेची सर्व माहिती दिली. दिलेल्या सूचनेनुसार आम्ही सर्व पहाटे 5:30 ला उठून तयार झालो. वृक्षारोपणाची जागा आमच्या मुक्कामाच्या ठिकाणापासून 30 किलोमीटर अंतरावरती होती. आम्ही 6:30 ला तिथे पोहोचलो आणि जिथे वृक्षारोपण व्हायचे होते तिथे जंगलात झाडे नेण्यास सुरुवात केली. आमच्याकडे 33 लोक वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले होते आणि एक स्थानिक गट देखील आम्हाला सामील झाला. दिवसाच्या पहिल्या टप्प्यात वृक्षारोपण पूर्ण झाले आणि दुसऱ्या टप्प्यात वन अधिकारी नीलकंठजी सुद्धा तेथे आले आणि ते सुद्धा आम्हाला आमच्या मोहिमेत मदत करू लागले. 10:30 पर्यंत आम्ही तिसरा टप्पा पूर्ण केला आणि चहा नाश्ता घेतला. त्या दिवशी आम्ही जवळपास 150 झाडे लावली. ऑन ड्युटी फॉरेस्ट ऑफिसर यांनी हत्ती तसेच स्थानिक शेतकऱ्यांसाठी ते कसे उपयुक्त ठरेल यावर भाषण केले. त्यांनी स्वयंसेवक आणि ट्रंक कॉल फाउंडेशनचे सर्व प्रयत्नांसाठी आभार मानले. वन अधिकारी आणि आम्ही काही फोटो क्लिक केले, व्हिडिओ आणि रील सुद्धा काढल्या. त्यानंतर त्या ठिकाणाहून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये वन अधिकाऱ्यांनी केलेले भाषण आणि काही फोटो जोडलेले आहेत, ते सर्वांनी पाहावेत. तर मी वन विभाग आजरा यांच्या मार्फत तुम्हाला सर्व टीमला शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो. हत्ती आणि मानव हा संघर्ष कायम राहणार आहे. तो संघर्ष कमी करण्यासाठी जे तुमचे चालू आहेत प्रयत्न ते अगदी योग्य दिशेने आहेत. नाही त्याला आमचा वन विभाग पण आमच्या वतीने जे काही होईल ते सहकार्य करत आहे. माझं नाव संजय कृष्ण नेकन, वनपाल दक्षिण आजरा म्हणून मी इथं गेली 3 वर्षे कार्यरत आहे. मी कार्यरत असल्यापासून जवळजवळ 3 वर्ष हत्ती हा माझ्याच राऊंडमध्ये आहे. हत्तीनं दक्षिण आजरा राऊंड हा सोडलेला नाही. फक्त एक 4च महिने गडिंग्लजमध्ये तो गेला होता. परत हत्ती हा चाळोबा गणेश हत्ती हा सद्यस्थितीला उच्चंगी, वाटिंगी, मोरेवाडी आणि शृंगारवाडी या परिसरामध्ये आत्ता सद्यस्थितीला सुद्धा वास्तव्य आहे. रात्री तो सरकारी दवाखाना वाटिंगीच्या समोर जो मेन रोड आहे आजरा चंदगड त्या रोडवर उभा होता. धो पाऊस असल्यामुळे त्याचं काही फोटो शूटिंग वगैरे करता आलेलं नाही. आणि जर हे काम संस्थेनं यापेक्षा स्पीडनं जर केलं तर भविष्यात खरोखरच वाखाणण्याजोगं काम होईल आणि त्याला वन विभागाची पण पूर्णपणे मदत मिळेल, साथ मिळेल असं मला वाटतं. वृक्षारोपणाचा पहिला दिवस खूप मेहनतीचा दिवस होता. संपूर्ण शरीर दुखत होते, पण ताज्या ऑक्सिजनमुळे थकवा जाणवत नव्हता. दुसऱ्या दिवशीच्या वृक्षारोपणासाठी जी झाडे आणली होती ती थोडी मोठी होती, कारण लहान झाडे जंगलात जगत नाहीत. झाडांची संख्या सुमारे 100 होती. पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी वृक्ष लागवडीचे ठिकाण थोडे दूर आणि अधिक सुंदर होते. आम्ही सर्वांनी ती झाडे जंगलात नेली आणि त्यातील निम्म्याहून अधिक झाडे लावली. काही झाडे जंगलात नेण्यासाठी आम्ही JCB ची सुद्धा मदत घेतली. बऱ्याच लोकांचे बसचे बुकिंग होते, म्हणून आम्ही काही वृक्षारोपण वन कार्यातील लोकांसाठी सोडले आणि त्यांनीही आम्हाला आश्वासन दिले की उर्वरित झाडे ते लावतील. मोठ्या झाडांमुळे पहिल्या दिवशीच्या लागवडीच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी वृक्षारोपण थोडे कष्टाचे होते, पण आम्ही ते सकारात्मक भावनेने आणि थोडी मौज मस्ती करत ते यशस्वी करून
दाखवले. हा सगळा क्षण टिपण्यासाठी आम्ही काही फोटो घेतले आणि व्हिडिओ सुद्धा रेकॉर्ड केले. या वृक्षारोपण मोहिमेमध्ये सामील झालेल्या प्रत्येकाला ट्रंकॉल फाउंडेशनच्या टीमने प्रमाणपत्र दिले. प्रमाणपत्रांचे वितरण होत असताना सर्वजण आनंदी होते. समाजासाठी चांगले काम केल्याबद्दल प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद आणि समाधान दिसत होते. वृक्षारोपण मोहीम संपल्यामुळे प्रमाणपत्र वाटपानंतर प्रत्येक जण भावुक सुद्धा झालेला होता. मला खात्री आहे की त्या 2 दिवसातून प्रत्येकाला त्यांच्या आयुष्यात स्वतःला प्रेरणा देण्यासाठी काहीतरी मिळाले असेल. या 2 दिवसापासून मला माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सर्वोत्तम देण्यासाठी आनंद आणि ऊर्जा मिळाली. वृक्षारोपण मोहिमेत मला सहभागी होण्याची आणि योगदान देण्याची संधी दिल्याबद्दल मी आनंदजी आणि ट्रंकॉल टीमचा खूप आभारी आहे. आनंदजींना आणि टीमला त्यांच्या कार्यासाठी अधिकाधिक ऊर्जा मिळावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मी आनंदजी आणि टीमला त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा देतो. चंदगड हे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवरचे छोटेसे गाव आहे. या छोट्या आणि सुंदर गावाच्या माहितीवर मी 3रा भाग बनवणार आहे, त्यामुळे 3रा भाग पाहायला विसरू नका. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद. यासारखे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचे आवडते चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब